माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतो आहोत नाचणी रागी किंवा नागली एकच आहे, याच्यापासून बनवतो आहोत नमकीन नाचणीची पेज। परंतु त्याआधी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे। नाचणी नागली एकच आहे। या वर्षीचं मिलेट वर्ष, आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे। नाचणीमध्ये खूप सारं लोह असतं, खूप सारे विटामिन्स असतात। केसांसाठी, डोळ्यांसाठी, स्किनसाठी, तब्येतीसाठी नाचणी रागी खाणं खूप चांगलं असतं। नाचणीपासून खूप सारे पदार्थ बनवले जातात, लाडू बनवले जातात, ढोकळा, इडली, डोसे, विविध प्रकारचे पदार्थ या रागीपासून बनवले जातात आणि तेवढे टेस्टी लागतात। चला तर मग आज आपण बनवतो आहोत नाचणीची नमकीन पेज। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नाचणीची पेज किंवा सूप सुद्धा याला म्हणता येईल। खूपच छान टेस्टी गरमागरम तूप घालून छान लागतं। वाव, खूप सुंदर कलर आलाय बघा। माझे मिस्टर इथे पेज पितायत गरम गरम छान तूप टाकून आणि सांगतायत ती खूप मस्त झाली आहे। इथे मी घेतलंय हिंग, हिरवी मिरची बारीक कापलेली, लसूण कापून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला, मीठ, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता, त्याचबरोबर तेल आणि तूप आणि नाचणीचं पीठ आहे 2 चमचे आणि पाणी आवश्यकतेनुसार पाणी हवंय। इथे कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल आणि तूप टाकून घेते आहे। 1-1 चमचा, 1.5 चमचा टाकू शकता। व्यवस्थित तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकतोय हिंग, पिंचभर हिंग टाकतोय, अर्धा टीस्पून मोहरी, पिंचभर जिरं, त्याचबरोबर ठेचलेलं लसूण 2-3 पाकळ्या। यामुळे ना हे सूप किंवा पेज खूप छान लागते आणि खमंग याचं हे कच्चं लसूण छान व्यवस्थित तेलामध्ये तुपामध्ये परतून घ्यायचा, मग याचा स्मेल खूप छान येतो। त्याचबरोबर अर्धी मिरची बारीक कापून घेतलेली, हिरवी मिरची आहे ही, आणि खूप सारा कढीपत्ता, हा सुद्धा हाताने कापून घेऊ शकता तुम्ही। आणि त्याला छान खमंग परतवायचं आहे। स्मेल खूप सुंदर येतो याचा, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण असल्यामुळे ना, आणि हिंग, त्यामुळे खूप छान स्मेल त्याचा येत आहे। आता याच्यात आपण टाकतो आहे 2 चमचेभर नाचणीचं पीठ। हे मी एका व्यक्तीसाठी बनवते आहे, त्या प्रमाणात मी पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे घेतलं की याचं 1 वाटीभर, 1 बाउलभर पेजने होऊन जाते। आता याला खमंग मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे छान भाजलं गेलंय, बघू शकता कलर चेंज झालेला आहे त्याचा, आणि स्मेल सुद्धा खूप सुंदर सुटला आहे त्याचा। आता याच्यामध्ये आपण टाकतोय पाणी, अगदी अर्धी वाटी पाणी घालूया सुरुवातीला, जेणेकरून ह्या गुठळ्या वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घेऊयात। थोडंसं पाणी टाकलं आहे, अर्धी वाटी, आणि सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणी घालून मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जास्त पाणी घातलं तर त्या गुठळ्यांना व्यवस्थित निघत नाहीत, गाठी राहण्याची शक्यता असते। आता व्यवस्थित फिरून घेऊ, छान शिजून घेऊ। अजून थोडं पाणी घालूया आणि याला छान शिजून घेऊया। 5 मिनिटभर छान व्यवस्थित मंद आचेवर याला शिजून घेऊ आणि मग नंतर आपण याच्यात परत पाणी घालून घेऊ। शिजत आलेलं आहे आणि याच्यात मीठ आपल्याला टाकायचं आहे। अर्धा चमचा मी मीठ घातलं आहे। हे नमकीन पेज आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये दूध, साखर वगैरे आपण असं काहीच घालत नाही आहे। छान व्यवस्थित 1, 2, 3, 4 मिनिटभर व्यवस्थित मंद आचेवर याला आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे। शिजत आली आहे पेज आपली। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। सरासरी 3-3.5 वाट्या पाणी मी याच्यात घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी पाणी सुद्धा घालू शकता।
आता मला हे थोडं पतलंसर पाहिजे आहे, त्या पद्धतीने मी पाणी घातलं आहे. आता परत एक बाऊल पाणी घालते आहे आणि अजून एक बाऊल पाणी घालणार आहे. व्यवस्थित फिरून घेऊ. शिजत आलेलंच आहे, म्हणजे झालंच आहे शिजून, त्याचं तयार झालीच आहे आपली नमकीन पेस्ट. आता त्याच्यामध्ये अगदी मी थोडंसं अजून पाणी घालते आहे, म्हणजे एकूण सरासरी 3 वाट्या पाणी मला लागलेलं आहे. आता एक उकळी आली की आपली पेस्ट तयार झालेली आहे. सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. बघू शकता, याला उकळी आली आणि आपली पेस्ट तयार आहे. गरम गरम पिण्यासाठी खूप छान लागते. तोंडाला ना एक छान चवच येऊन जाते बरं का या पेस्टने. तर पेस्ट तयार झाली आहे. याच्यात 1 चमचाभर मी साजूक तूप टाकते वरून. 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. वाह, खूप छान. आणि पेस्ट तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करू शकतो. आणि हो, लहान मुलांपासून तर मध्यम वयातल्या लोकांसाठी किंवा वृद्ध माणसांना सुद्धा नाचणीची पेस्ट खाणे खूप चांगलं असतं. तर हीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे. सुरुवातीला माझ्या मिस्टरांची एक झलक सुद्धा तुम्हाला दिसलेलीच आहे. मग तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट जरूर करायची आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. परत भेटूच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.